गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी हा तालुका खूपच महत्त्वाचा असा तालुका. राजकीयदृष्ट्या म्हणा, सामाजिकदृष्ट्या म्हणा, हा तालुका नेहमीच अग्रस्थानी राहिला. परंतु या तालुक्यामध्ये आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे येथील बसस्थानक. मित्रांनो, चामोर्शी या तालुक्यातनं जर जे काही प्रवासी आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना या पावसामध्ये अशा उघड्यावरती बसनी प्रवास करावा लागतो आणि लोकांना जो होणारा नाहक त्रास, या सर्व समस्या अजूनही जिवंत आहेत, ज्या लक्ष आणि ज्या विषयावरती चर्चा बनते. आणि मित्रांनो, या चामोर्शीला आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती अशी की हा एक मुख्य तालुका असल्याकारणास्तव जे काही छोटे मोठे खेडे भाग आहेत या तालुक्यालगत, तेथील सर्व विद्यार्थी म्हणा, लहान मुलं म्हणा, या तालुक्यात शिक्षणासाठी येत असतात, चामोर्शी शहरामध्ये येत असतात आणि बसनी प्रवास करतात. या पावसाळ्यामध्ये त्यांना खूपच असा त्रास सहन करून एक प्रवास करावा लागतो. आणि पावसामध्ये तर तुम्ही जर बघू शकता तुम्ही, की विद्यार्थी अक्षरशः पांटेले म्हणा, दुकान म्हणा, त्यांचं आडोसा घेऊन, त्यांचं आधार घेऊन विद्यार्थी आपलं पाण्यापासून रक्षण करताना आपल्याला बघायला मिळतं आहे. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया काय आहे? या सर्व गोष्टीकडे एक प्रशासन म्हणा, राजकीय पुढारी म्हणा, यांचं लक्ष पाहिजे का, की याला प्रत्यक्षात कोण जबाबदार आहे? हा व्यक्तिशः तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेद्वारे कळवाल, हीच इच्छा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, तुमचे भावना, तुमचे मत, तुमचे ओपिनियन आम्हाला कळवा आणि आमच्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला पटेल तर. खूप खूप धन्यवाद.